जण मागील व्हिडिओमध्ये आपण मला वाटते आपलं पार्ट 2 चा जो धडा होता पायथागोरस थेरम तो व्यवस्थितरित्या आपण संपवला आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टार्ट करायचा आपला पार्ट 1 चा अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो की आपला तिसरा धडा आहे। पहिला आणि दुसरा धडा हे दोन्ही धडे आपले मागील व्हिडिओमध्ये झालेले आहेत। वाटल्यास मी काय करतो आपल्याच या YouTube चॅनलवर सेपरेट एका धड्यासाठी एक प्लेलिस्ट तयार करतो, जेणेकरून त्या एका लिस्टमध्ये तुम्हाला आपले सर्व व्हिडिओज एका धड्याचे सर्व व्हिडिओज हे एका गट्टा करून तुम्हाला भेटून जातील, जेणेकरून तुम्हाला अडचण होणार नाही। हा आपला पार्ट 1 मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे की आपण अल्जेब्रा म्हणतो पार्ट 1 ला, त्यामधला हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा तिसरा धडा आहे। पेज नंबर 55 वरील आपला तिसरा धडा अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि त्या धड्यामध्ये काय काय आहे प्रत्येक गोष्टी आपल्याला चेक करायचं। मला वाटते 3 ते 4 एक्सरसाइज या धड्यामध्ये आहेत, प्रॉब्लेम सेट सुद्धा आहे, तो व्यवस्थितरित्या आपल्याला सोडवायचा आहे। आणि यावर्षी तुम्हाला वाटत असेल सर जो पार्ट रेड्यूस झाला आहे वगळलेला आहे तो पार्ट आपण घेऊ नये, पण जर तुम्ही रेड्यूस झालेला सिलेबस जर बघितला असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कोणताही पार्ट कोणताही गणित कोणतीही एक्सरसाइज आपली वगळलेली नाहीये। टोटल अरिथमॅटिक धडा आपल्याला एक ना एक गणित व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन या धड्याला, जो आपला पेज नंबर 55 वर जो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्यामध्ये पॉइंट दिला सिक्वेन्स। आता सिक्वेन्स काय म्हणते, त्याची डेफिनेशन काय, हे सर्व आपल्याला व्यवस्थित बघायचं। सिक्वेन्स आपल्या रिअल लाईफ मध्ये कसे असतात किंवा कुठे दिसतात। आता सिक्वेन्स जर बघायला गेले आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये तर सिक्वेन्स म्हणा किंवा त्याला सोपा शब्द आहे पॅटर्न्स असतात। जसं की आपण एखादा शर्ट जरी खरेदी करायला गेलो असतो, कोणी प्लेन शर्ट लिहिते, कोणी डिझाईनचं शर्ट लिहिते किंवा कोणी असं लाइनिंगवालं पॅटर्नचं शर्ट लिहिते, त्याच प्रकारे पॅटर्न्स असतात आपल्या मॅथमध्ये सुद्धा। आता लाईफमध्ये रिअलच्या रोजच्या व्यवहारात जर सांगायचं झाले पॅटर्न असतात झाडाच्या पानापानात, म्हणजे झाडं जर बघितलं तुम्ही तर एका पॅटर्नमध्ये त्याची डेव्हलप झालेली असते। पॅटर्न्स आपल्याला जसं समजा एक सूर्यफूल आहे, त्या सूर्यफुलाच्या जर बिया तुम्ही बघितलात तर त्याच्या बिया सुद्धा पॅटर्नमध्ये इन्क्रीज होत जातात। सर्वात अगोदर तर काही बिया अशा गोल असतात, मग त्याच्या बाजूला अजून, त्याच्या बाजूला अजून आणि त्याच्या बाजूला अजून असं एक सूर्यफूल व्यवस्थितरित्या डेव्हलप होते। तिथे एक नेचरमध्ये पॅटर्नचं उदाहरण आपल्याला बघता येते। आणि पुढं पॅटर्नचं उदाहरण असते आपलं रोजच्या व्यवहारात। कालपुरा जी आपली दिवाळी झाली त्याच्यामध्ये तुम्ही रांगोळी तयार केली असाल, त्या रांगोळीमध्ये जे सर्वात अगोदर डॉट काढतात, कसे डॉट काढतात तुम्ही सुद्धा काढले असाल, आणि त्या डॉटमध्ये सुद्धा काही पॅटर्न्स असतात बघा। सर्वात अगोदर आपण काही पॅटर्न काढतो, सर्वात अगोदर 1 डॉट, नंतर 2 डॉट, नंतर 3 डॉट, नंतर अजून काही डॉट, नंतर 4च्या नंतर 5 ठिपके देतो आपण। मग अशा प्रकारे सोवाण काढून एक रांगोळ सुंदर रांगोळ तयार होते। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की एखादी गोष्ट एखादी वस्तू जर सुंदर बनवायची असेल तर त्यामध्ये काहीतरी पॅटर्न लपलेला असतो, तोच पॅटर्न आपल्या मॅथमध्ये सुद्धा असतो। आता मॅथमधला सर्वात अगोदरचा आपण शिकलेला पॅटर्न जो कोणता असेल ते आहेत आपले 1 2, जे की आपल्या शिक्षकाने आपल्याला पहिली दुसरीला असते वेळेस शिकवले। सर्वात अगोदर आपण काय शिकतो, 1 काढायला शिकतो, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 आणि असं 100 पर्यंत आपल्याकडून उजळणी पाठ करून घेतली जाते सर्वात अगोदर। मग जसं जसं आपण मोठे होत जातो पॅटर्न्स पाडे शिकतो, नंतर पहिला पाडा आपल्या पुढे येतो बेचा पाडा, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 3 6, बे 4 8 असा आपण एक पॅटर्न तयार करतो, जेणेकरून तो आपल्याला पाठ सुद्धा झालेला असतो। पॅटर्न पाठ होण्यामागचं कारण एवढंच की ते एका सिक्वेन्समध्ये असतात, त्यामुळे ते पाठ होतात, राईट। म्हणून पॅटर्न हे आपल्या मॅथमध्ये सुद्धा मॅथला सुद्धा सुंदर बनवतात, इंटरेस्टिंग बनवण्यासाठी सुद्धा आपले सिक्वेन्स म्हणा किंवा पॅटर्न म्हणा हे फार महत्त्वाचे असतात आणि हेच पॅटर्न आपल्याला आपल्या अरिथमॅटिकमध्ये शिकायचं। आता सिक्वेन्स जर बघायचे असेल, सिक्वेन्स काय असतात त्यासाठी आपल्याला काही उदाहरणं अगोदर बघावी लागतील, ते उदाहरणं आपण बघूया। आता सिक्वेन्स म्हणजे काय तो समजून घेऊ। सिक्वेन्सची डेफिनेशन जर पुस्तकात बघितली तर पुस्तकात डेफिनेशन अशी दिली की सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनाइट रूल। म्हणजे काय, सिक्वेन्स हे नंबरचं एक कलेक्शन आहे, जेणेकरून तो एका ऑर्डरने डिफाईन केला असेल, एक काहीतरी क्रम लावलेला असेल आणि तो क्रम काय असेल, डिफाईन असेल, एकच असेल, प्रत्येक 2 पदामध्ये तो नियम काय असेल, एकच असेल। आता एक लिस्ट मी तयार केली, त्यामध्ये काय नियम आहे, पहिल्यामध्ये 0च्या नंतर 1 झाला म्हणजे 0च्या नंतर 1 +1 झाला, 1च्या नंतर 3 झाले नंतर +2, 3च्या नंतर 6 झाले म्हणजे +3। या पहिल्या लिस्टमध्ये काय रूल आहे की बाबा पुढलं जर पद तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यामध्ये मागल्या पदामध्ये काय अरेंज केलं त्यापेक्षा 1 ऍड करून घ्यायचं। म्हणजे मला 1 6च्या नंतर जर पुढची संख्या लिहायची असेल तर +4 करून 10 लिहावं लागेल, 10च्या नंतर जर पुढची संख्या लिहायची असेल तर +5 करून 15 लिहावं लागेल। हा त्या लिस्टमध्ये असलेला पॅटर्न आहे, हा त्या लिस्टमध्ये असलेला रूल आहे। दुसऱ्यामध्ये
1च्या नंतर 2 झाले, 2च्या नंतर 4 झाले, 4च्या नंतर 8 झाले. याचा अर्थ 1 गुणिले 2 2 झाले, 2 गुणिले 2 4 झाले, 4 गुणिले 2 8 झाले. पुढली संख्या काय येऊ शकते? 8 गुणिले 2 16 येऊ शकतात. 16च्या पुढे काय येऊ शकतात? 32 येऊ शकतात. म्हणजे आपली अरेंजमेंट आपल्याला समजायली, अशी अरेंजमेंट आपल्याला समजायली. तिसऱ्यामध्ये 100च्या नंतर 90 झाले, म्हणजे 10 न कमी झाले. 90च्या नंतर 81 झाले, 9 न कमी झाले. 81च्या नंतर 73 झाले, 8 न कमी झाले. 73च्या नंतर 7 न कमी करून आपल्याला पुढली संख्या लिहिता येते, जे की 64 येऊ शकतात. जवळपास 7 न कमी करून 66 येऊ शकतात. पुढली संख्या काय येऊ शकते? 66. तसंच 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 4. इथं जर बघितला तर 0चा वर्ग 0, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. म्हणजे असं स्क्वेअरिंग दिली. प्रत्येकाची काय दिली? अगोदर 0चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. तर पुढली टर्म काय येऊ शकते? जर मला 25 लिहायला कोणी नको म्हणेल का? नाही. बस अशीच अरेंजमेंट ज्या नंबरच्या लिस्टमध्ये असते त्यालाच आपल्याला सिक्वेन्स म्हणता येते. आता पुढे येऊ. ही अरेंजमेंट कशी आहे, ही अरेंजमेंट कशी आहे, दोघांमधला आपल्याला डिफरन्स जाणून घ्यायचा आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये पहिली 2च्या नंतर 4, 4च्या नंतर 6, 6च्या नंतर 8. जसं की 2चा आपल्याला पाडा दिलेला आहे. तर पुढली संख्या काय येऊ शकते? 10, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14 अँड सो ऑन असे नंबर्स आपण लिहू शकतो. नंतर दुसरी 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 5, 5च्या नंतर 7. म्हणजे +2 +2 +2 आणि पुढं +2 9 घेऊ शकता, पुढं +2 11 घेऊ शकता. आपल्याला पॅटर्न समजायला. तिसरं 1च्या नंतर 7, 7च्या नंतर 13. म्हणजे +6 7 झाले, +6 13 झाले, +6 19 झाले. 7 7 7 7. आता यामध्ये काय पॅटर्न असेल सर? सगळे तर नंबर सारखे दिले, पण आहे एक पॅटर्न. जर 7 मध्ये मी +0 केले तर 7च येतात. पुन्हा 7 मध्ये जर +0 केले तर 7च येतात. पुन्हा 0 केले तर 7च येतात. त्यामध्ये असलेला पॅटर्न असा आहे की प्रत्येक नंबरमध्ये जर +0 केला तर तुम्हाला पुढली संख्या मिळू शकते. असा आहे तो पॅटर्न असेल तर आपण काय करू शकतो. आता दोघांमध्ये डिफरन्स काय? दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की या लिस्टमध्ये प्रत्येक 2 पदामध्ये जो पॅटर्न आहे तो सारखा आहे का? नाही. फक्त ऍक्सेप्टेड ही वाली लाईन सोडली तर प्रत्येक पदामध्ये पॅटर्न सारखा आहे का? नाही. पण या लिस्टमध्ये प्रत्येक 2 पदांमधला पॅटर्न कसा आहे? सारखा आहे. जर मी 13 आणि 9 जरी धरले तर दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 6चा आहे. 1 आणि 7 जरी धरले दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 6चा आहे. पॅटर्न सारखा आहे. मग यांना सिक्वेन्स म्हणू शकता. पण असे सिक्वेन्स जेणेकरून ज्या 2 पदांमधील डिफरन्स सारखा असेल, पॅटर्न सारखा असेल, त्या सिक्वेन्सला आपल्याला प्रोग्रेशन म्हणता येते. बस याच सिक्वेन्स काला म्हणायचं, प्रोग्रेशन काला म्हणायचं, हेच आपल्याला शिकून घ्यायचं, जे की आपण आता बघितलो. मग एवढं समजल्याच्या नंतर मग प्रोग्रेशनची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो? प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. प्रोग्रेशन हे सिक्वेन्सच आहे, पण त्यातल्या त्यातमध्ये स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स वेअर रिलेशन बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. रिलेशन बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे क्रमांकच जे टर्म्स आहेत त्यांच्यामधलं रिलेशन काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. अशा सिक्वेन्सला आपल्याला प्रोग्रेशन म्हणता येते. प्रोग्रेशन हे सिक्वेन्सच आहेत, पण त्यामधले स्पेशल टाइप ऑफ सिक्वेशन सच दॅट डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज सेम असला पाहिजे, तरच त्याला आपण प्रोग्रेशन म्हणू शकतो. बस आता प्रोग्रेशन आपल्याला समजलं. आता फक्त आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजायचे. त्यामध्ये आता पुढची स्टेप सिक्वेन्स समजली, त्यामध्ये प्रोग्रेशन समजलं. आता त्याच्यावरून आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे ते सुद्धा बघायचं आहे. चला तर मग ते बघूया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला समजून घ्यायचं. त्यासाठी मी 3 उदाहरणं आपल्या बोर्डवर लिहिलेत आणि ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे की ते 3 उदाहरणं त्याच्या पुढचे 3 टर्म्स आपल्याला द्यायचे. जसं की 100च्या नंतर 70 आलेत, 70च्या नंतर 40, 40च्या नंतर 10, तर 10च्या नंतर काय येऊ शकतात हे आपल्याला बघायचं. आता आपण थोडंसं ध्यान देऊन बघूया पहिल्या सिक्वेन्सकडे. 100च्या नंतर 70 झाले म्हणजे -30 झाले. 70च्या नंतर 40 अगेन -30. 40च्या नंतर 10 अगेन -30. 10च्या नंतर 30 मायनस करून आपल्याला टर्म लिहायचे. काय येतील? 10 - 30 आपल्याला -20 हे पहिली टर्म लिहिता येते. अगेन -20 मधून -30 -50, -50 -30 -80. म्हणजे आपल्याला डिफरन्स कळाला की पुढल्या टर्म्स लिहिता येतात. आता नेक्स्ट टर्म -7च्या नंतर -4 झाले म्हणजे -7 मध्ये जेव्हा +3 केले असतील तेव्हा -4 आले असतील. -4 मध्ये जेव्हा +3 केले असतील तेव्हा -1 आले असतील. आणि -1 मध्ये अगेन 3 जेव्हा करसाल तेव्हा 2 येतील. आणि 2 मध्ये जेव्हा +3 करसाल तर 5, 5 मध्ये जेव्हा +3 करसाल तर 8, 8 मध्ये जेव्हा +3 करसाल तर 11 हे येऊ शकतात. पुढं चौथी टर्म, तिसरी टर्म अगेन 4 4 4 4.
या दोघांमध्ये काय फरक आहे? +0. या दोघात काय फरक आहे? +0. जेव्हा 4 मध्ये +0 केले जातील तेव्हा 4 येतील. अगेन 4 मध्ये +0 4, 4 मध्ये +0 4, 4 मध्ये पुन्हा 0 ऍड केला की 4. म्हणजे इथं डिफरन्स काय आला? 0चा. 2 मध्ये डिफरन्स काय आला? 3चा. आणि 1 मध्ये डिफरन्स काय आला? -30चा. म्हणजे आपल्याला डिफरन्स आता कळायला लागला. याच डिफरन्सला आपल्याला जर डिफरन्स हा कॉमन असेल तर कॉमन डिफरन्स नावाचा शब्द आता रेग्युलर आपल्याला यूज करायचा. कॉमन डिफरन्स जो की आपल्याला स्मॉल डी ने दाखवायचा आहे, जे की सध्या पहिल्या सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स किती आहे? -30. दुसऱ्या सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स किती आहे? 3. तिसऱ्या सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स किती आहे? 0. असे कॉमन डिफरन्सेस आपल्याला डी या नोटेशनने दाखवायचं. आणि महत्वाचं जे काय आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शिकायलो त्याची डेफिनेशन काय म्हणते? जर तुम्ही पेज तुमचं पुस्तक ओपन केलं तर त्या पुस्तकामध्ये एक अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन सुद्धा कुठे आहे? काय म्हणते? इन अ गिवन सिक्वेन्स. इन अ गिवन सिक्वेन्स. पेज नंबर मी 58 वर आहे, तुम्हाला दिसत असेल किंवा तुमच्या पुढे तुम्ही पुस्तक ओपन करून ठेवा. पेज नंबर 58 वर इन अ गिवन सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म Tn+1. आता टी आणि T1 काय आहे ते लगेच सांगतो. इज कॉन्स्टंट दॅन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बस याच डेफिनेशन वरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे अरिथमॅटिक प्रोग्रेशन सुद्धा समजून घेता येते. म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये डिफरन्स जर सारखा आला 3 3 3 3 तर ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं म्हणता येते. पहिली सिक्वेन्स सुद्धा कॉमन डिफरन्स डी हा प्रत्येक ठिकाणी सारखा आहे, म्हणजे पहिली सिक्वेन्स सुद्धा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि तिसरी सुद्धा कॉमन डिफरन्स 0 0 0 इज कॉमन, देअरफॉर थर्ड सिक्वेन्स इज ऑल्सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं आपण म्हणू शकतो बाय डेफिनेशन. आता आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजली. पुढं काय? पुढं आहे त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या टर्म्स कशा असतात. म्हणजे पहिली ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तर मी पहिल्या टर्मचा शब्द कसा आहे? TERM. त्या टी वरून पहिल्या टर्मला मी T1 म्हणू शकतो, दुसऱ्या टर्मला मी T2 म्हणू शकतो, तिसऱ्या टर्मला मी काय म्हणणार? T3 म्हणणार. बस इझी गोईंग आहे. जेवढी टर्म आहे त्या टीच्या खाली तेवढा अंक द्यायचा. जसं की इथं पहिली असेल तर T1, दुसरी असेल तर T2, तिसरी असेल तर T3 आणि पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी हे सातवी असेल तर मला T7 लिहिता येते. तसंच असेल T1, T2, T3, T4, T5, T6 अँड T7 अशा टर्म्स हे टी ने दाखवतात आणि त्यामधला कॉमन डिफरन्स हे स्मॉल डी ने दाखवतात. बस अरिथमॅटिक प्रोग्रेशन इथं आपल्याला व्यवस्थित समजली. आता फक्त आपल्याला यावरचे उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत, जे की आपली एक्सरसाइज स्टार्ट होईल आता 3.1 मध्ये. चला तर मग आपल्याला आता शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला काय काय समजलं. सर्वात अगोदर तर सिक्वेन्स समजली. सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज इन द डिफाइनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू द सम डिफाइनाइट रूल. ही सिक्वेन्सची डेफिनेशन तुम्हाला सुद्धा खणखण पाठ करायची. सिक्वेन्स वरून प्रोग्रेशन समजली. प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स वेअर द रिलेशन बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज सेम असला पाहिजे. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? ज्या सिक्वेन्समध्ये ज्याचा कॉमन डिफरन्स सेम असतो त्या सिक्वेन्सला आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणता येते. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला व्यवस्थित समजले असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये मला यस अरिथमॅटिक प्रोग्रेशन असा मेसेज करा, जेणेकरून मला समजून जाईल की तुमच्यापर्यंत मी जे काय बोलायलो ते समजलेलं आहे. चला तर मग 3.1 ला सुरुवात करूया आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये. आणि अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 3.1 मधील जे की पेज नंबर 61 वर आहे. 3.1 पेज नंबर 61 मध्ये त्यामध्ये एक पहिला क्वेश्चन दिला. आता तुम्ही तुमच्यासोबत पुस्तक ठेवायचं आहे, त्यामध्ये क्वेश्चन काय म्हणतो तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP इफ दे आर AP मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म AP दिलाय. फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, जे की आपण आताच बघितले. पहिलं उदाहरण दिलंय 2 4 6 8. याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं. गिवन. आता आन्सर लिहिते वेळेस अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय असते बरं? सर्वात अगोदर तर त्याच्या टर्म्स असतात, जे की पहिली दुसरी तिसरी आपल्याला लिहावं लागतात. म्हणून मी T1 ची व्हॅल्यू लिहू शकतो. पहिली टर्म 2, दुसरी टर्म T2 इज इक्वल्स टू 4, तिसरी टर्म T3 इज इक्वल्स टू 6 अँड
T4 इज इक्वल्स टू 8. अशा चारीला चारी टर्म्स मी क्वेश्चनकडे बघून आपण व्यवस्थित लिहून घेतलं. आता कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कॉमन डिफरन्स कसा काढतात, जे की दोन पद असतात. आता पहिलं पद आणि दुसरं पद त्याच्यामधला डिफरन्स काढायचा. मीन्स T2 मायनस T1 ची व्हॅल्यू मला अगोदर काढावी लागेल. दुसऱ्या पदामधून पहिलं पद मायनस करावं लागेल. 4 मायनस 2, 4 मायनस 2, जे की आन्सर येणार 2. आता तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये फरक काय, T3 आणि T2 मध्ये काय फरक आहे तो मला बघायचा आहे. T3 आपल्यापाशी आहे 6 मायनस T2 आपल्यापाशी आहे 4 ला 4, अगेन आन्सर येईल आपलं 2च. पुढं अजून सोडू शकतो आपण, वाटल्यास कॉमन डिफरन्स 2 आला हे आपल्याला समजलं, पण लिहू शकतो T4 मायनस T3, 8 मायनस 6 इज इक्वल्स टू 2. Therefore here common difference between any two consecutive number is same. Therefore given, which is वाटल्यास d ची व्हॅल्यू लगेच देऊन टाकू. consecutive number is same which is d is equals to 2. कॉमन डिफरन्स काय मिळाला आपल्याला, 2 मिळाला. Therefore given sequence लॉंग मध्ये न लिहिल्यापेक्षा therefore this sequence is an AP. बस असं फायनल आन्सर आपल्याला लिहिता येते. काहीच केलं नाही, फक्त दोन पदामधला आपल्याला डी ची व्हॅल्यू काढली, ती सारखी आहे म्हणून सांगितली. ती सारखी असल्यामुळं गिवन सिक्वेन्स ही AP आहे असं आपण डिक्लेअर केलं. हे जर आपलं पहिलं गणित. लगेच आपल्या पुढे जागा आहे उजवीकडे, तर दुसरं गणित काय म्हणते ते बघू. आणि असा आहे आपला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2, 502, 3, 702 अशा टर्म्स दिल्या आहेत. मी लिहू शकतो गिवन T1 ची व्हॅल्यू पहिलं पद 2, T2 ची व्हॅल्यू दुसरं पद 5/2, T3 ची व्हॅल्यू थर्ड टर्म 3 अँड फोर्थ टर्म T4 इज इक्वल्स टू 7/4 विच आर गिवन. हे सर्व गिवन्स आहे. आता आपली मेथड काय, आपल्याला कॉमन डिफरन्स सारखा आहे का चेक करायचं, म्हणजे T2 मायनस T1 काय येईल ते बघू. Therefore now T2 मायनस T1 इज इक्वल्स टू, T2 आपल्यापाशी आहे 5/2 मायनस T1 आपल्यापाशी आहे 2. 5/2 काय होतील, जवळपास 5/2 म्हणजे 2.5 मधून जेव्हा 2 जातात तेव्हा अर्धे येतात, आणि अर्धे आपण कसे डिफाइन करतो, 1/2 ने डिफाइन करतो. वाटल्यास तुम्हाला शॉर्टकट वाटत असेल तर 5/2 मायनस 2 छेदात काही नाही म्हणजे 1, याची आपल्याला वजाबाकी करायची. 5 × 5 मायनसला मायनस, 2 × 2 = 4, छेदामध्ये छेदाचा गुणाकार, 2 × 2, 5 मधून 4 गेले 1, छेदात येतील 2, राईट. 1/2च आन्सर आहे. म्हणजे डिफरन्स काय आला पहिला आपला 1/2. नाव हे झालं पहिलं. दुसरं T3 मायनस T2 काढायचं. T3 काय आपल्यापाशी 3 मायनस T2 काय आपल्यापाशी 5/2 इज इक्वल्स टू आपल्याला सोडवायचं. अगेन 3 च्या छेदात काही नाही म्हणजे 1, मायनस 5/2 आपल्याला सोडवायचं आहे. 3 × 2 = 6, 5 × 5 वजाबाकी असल्यामुळं वजाबाकी, छेदामध्ये छेदाचा गुणाकार, 2 × 2, 6 मधून 5 गेले 1, आणि छेदातले 2 जसे तसे. ही झाली आपली दुसरा कॉमन डिफरन्स. दुसरा कॉमन डिफरन्स काय आला, 1/2 सेम आलेला आहे. म्हणून मी पुढं काय लिहिणार, 1/2. आता इथं 3 वेळेस 2 काढलं होतं, पण इथं 2च याच्यामध्ये आपल्याला समजून आलं की कॉमन डिफरन्स हा आपला 1/2 आलेला आहे. Therefore मी इथं लिहू शकतो, Therefore here common difference between any two consecutive number is same, which is d is equals to 1/2. d ची व्हॅल्यू आपण काढून टाकली, d is equals to 1/2. Therefore this sequence is an AP म्हणून आपल्याला सांगता येते. Therefore हे झालं आपलं 3.1 मधील पेज नंबर 61 मधील त्यामधला पहिल्या क्वेश्चन मधील
पहिला आणि दुसरा हे सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला दुसरा आणि तिसरा आणि चौथा हे दोन गणितं बघू. तुम्हाला हे गणितं समजत असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना हे शेअर करा आणि कोणी नवीन बघत असेल तर ते सबस्क्राईब चॅनल करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना धन्यवाद. चला मग पुढल्या पार्टमध्ये आपण तिसरा आणि चौथा गणित बघू. फक्त याचे आन्सर सुद्धा मी लिहून ठेवलंय, फक्त थोडंफार याबद्दल बोलूत आणि तिसऱ्या गणितावरून डायरेक्ट चौथ्या गणिताकडे जाऊ. तिसरं गणित काय म्हणते, -10 -6 -2 आणि 2 याचं मी T1 लिहिलंय -10, T2 लिहिलंय -6, T3 लिहिलंय -2 आणि T4 लिहिलंय +2 आले +2. आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे T2 - T1. दुसऱ्या पदातून पहिलं पद मायनस करायचं आहे. देअरफॉर T2 - T1 इज इक्वल्स टू -6 मायनस आणि पहिलं टर्म आहे -10 म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहावं लागलं -10. -6 ला -6 ॲज इट इज, मायनस इंटू मायनस प्लस होतील, 10 ला 10, 10 - 6 हे पॉझिटिव्ह आले 4 येतात म्हणून पहिला डिफरन्स आपला 4 आला. दुसरा काय येतो T3 - T2 जे की -2 ला -2 मायनस -6 हे टर्म सेकंड असल्यामुळं मायनस असल्यामुळं मला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागलं. -2 ला -2, -2 ला -2 प्लस 6, मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 6 मधून जेव्हा 2 जातील तेव्हा 4च येतील. तसंच मी केलंय थर्ड टर्म सुद्धा. म्हणून हिअर कॉमन डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स किंवा टर्म्स वाटल्यास इथे चेंज करू शकता. टर्म्स is same which is d is equals to 4 ला 4. therefore जर कॉमन डिफरन्स आला असेल सारखा तर दिस सिक्वेन्स इज अन AP म्हणून आपल्याला लिहिता येते. दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येते. तसंच आहे आपल्या पुढे चौथा क्वेश्चन. चौथ्या क्वेश्चन मध्ये टर्म्स दिल्यात. पहिली टर्म्स दिली, काय दिली, T1 इज इक्वल्स टू 3, T2 इज इक्वल्स टू 0.33 अँड T3 इज इक्वल्स टू 0.333. बस. आता बरेच मुलं काय करतात, या पॉइंटला थोडंफार घाबरतात, पण घाबरायचं काहीच कारण नाही. याला स्टेप बाय स्टेप जसं जसं दिलंय तसं तसं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कसं कसं, जसं जसं दिलं तसं तसं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मनानं आपण काही करणार नाही. म्हणून आता आपल्याला लिहिता येईल कॉमन डिफरन्स. दुसऱ्या पदातून पहिलं पद आपल्याला मायनस करायचं. देअरफॉर T2 - T1 इज इक्वल्स टू 0.33 मायनस 0. इथं 0.3 असेल, 0.3 मायनस 0.3. आता पॉईंटला घाबरायचं नाही, याला सरळ सरळ मैदानात घ्यायचं. काय वजाबाकी 0.33 मायनस 0.3 याची वजाबाकी आपल्याला करायची. 3च्या बरोबरीत काही नाही म्हणजे 3 ला 3, 3 मधून 3 गेले 0, पॉईंटला पॉईंट, 0 ला 0, आन्सर येईल आपलं 0.03. काय आन्सर 0.03. हे झालं आपलं पहिला कॉमन डिफरन्स. लगेच काढूया आपण आपला दुसरा कॉमन डिफरन्स. देअरफॉर नाउ T3 - T2 इज इक्वल्स टू, T3 आपल्यापाशी काय 0.123 वेळेस 3 मायनस T2 आपल्यापाशी काय 0.33. याची सुद्धा वजाबाकी आपण करू. 0.333 मायनस 0.33 याची वजाबाकी आपल्याला करायची आहे. 3च्या बरोबरीत कोणी नाही म्हणून 3 ला 3, 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, पॉईंटला पॉईंट, 0 ला 0 म्हणून आपला आन्सर येईल 0.003. राईट. आता तुम्हीच सांगा, हा जो कॉमन डिफरन्स आहे तो सेम आहे का? आहे का? नाही. इथं आहे 0.03 आणि इथं आहे 0.003. देअरफॉर मी लिहू शकतो हिअर कॉमन डिफरन्स is not same. Therefore this sequence is not an arithmetic progression AP. असा खनखन आन्सर आपल्याला लिहिता येते. हे झालं आपलं पहिल्या क्वेश्चन मधलं तिसरं आणि चौथं गणित. लगेच बघायचं आपल्याला पुढल्या पार्टमध्ये 5वं आणि 6वं गणित. चला तर मग जाऊया आपण आपल्या 5व्या आणि 6व्या गणित. असे आपल्या पुढं 5वं आणि 6वं गणित जे की सोपे असल्यामुळे मी आन्सर अगोदरच लिहून ठेवले आणि तुम्हाला थोड्या मोजक्या शब्दामध्ये सांगून टाकतो, जेणेकरून आपला हा व्हिडिओ बिनकामाचा मोठा होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कमीत कमी वेळामध्ये जास्त गणित सॉल्व्ह करता येतात, बघता येतात. ओके. 5वं गणित काय म्हणते? 5वं गणित दिले आपल्याला 0 -4 -8 -12. गिवन मध्ये मी लिहिले T1 ची व्हॅल्यू 0, T2 ची व्हॅल्यू -4, T3 ची व्हॅल्यू -8, T4 ची गरज नसल्यामुळे मी लिहिलं नाही. देअरफॉर T2 - T1
-4 -0 म्हणजे -4 येतील. T3 - T2 जे की थर्ड टर्म -8 आहे, मायनस फॉर्म्युल्याचं T2 ची व्हॅल्यू -4 आहे. -8 मायनस इंटू मायनस या दोघांचा जेव्हा गुणाकार होईल तेव्हा काय होईल, प्लस होतील. -8 + 4 प्लसच्या 4 मधून 8 कधी जातात का, जात नाहीत. 8 मधून 4 काढायचे, 4 येतात. येणाऱ्या उत्तराला मायनस द्यायचं. हे झालं -4. मायनस प्लसवर मी बेसिक मॅथ मधून जवळपास 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत. एकदम ज्यांना मायनसचा प्लसचा थोडासा प्रॉब्लेम आहे की गुणाकारात काय होते, बेरजेमध्ये मायनस मायनस काय होते, भागाकारात मायनस मायनस काय होते, हे सर्व बारीक बारीक कन्सेप्ट भरपूर एकदम सोप्या भाषेमध्ये मी बनवलेले आहेत. अगोदरचे व्हिडिओ थोडेफार बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाही. फोर्थ टर्म मधून थर्ड टर्म आपल्याला मायनस करायचे. फोर्थ टर्म जे की लिहायला पाहिजे होती T4 = -12 -12 मायनस T3 ची व्हॅल्यू -8 म्हणून -8 -12 ला -12 जशा तसे मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 8 मधून 12 जात नाहीत. 12 मधून 8 काढले, 4 ला 4 उलट केल्यामुळं मायनस. बस अशा प्रकारे गणिताला बोलत बोलत आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे. आता कॉमन डिफरन्स -4 -4 -4 आला म्हणून हिअर common difference between any two consecutive number is same which is d is equals to -4. common difference सेम असल्यामुळं this sequence is arithmetic progression आहे म्हणून आपल्याला डिक्लेअर सांगता येते. हे झालं आपला 5वा क्वेश्चन. लगेच जाऊया आपण आपल्या 6व्या क्वेश्चनकडे. 6वा क्वेश्चन सुद्धा -1/5 -1/5 -1/5. आता बघता क्षणी दिसते की या दोघांमधला डिफरन्स 0 असेल, या दोघांमधला डिफरन्स 0 असेल. याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. मी T1 T2 T3 लिहून ठेवलंय. कॉमन डिफरन्स T2 - T1 जे की -1/5 मायनस असल्यामुळे मला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागलं -1/5. -1/5 जशा तसे मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि प्लस मायनस कटल्याच्या नंतर 0 होईल. सेम प्रोसेस आपल्याला इथं सुद्धा लागू होईल. सेम प्रोसेस म्हणून कॉमन डिफरन्स इथं सुद्धा 0 आला, इथं सुद्धा 0 आला, सेम आला म्हणून मी लिहिलं हिअर common difference between any two consecutive number is same which is d is equals to 0. therefore this sequence is an AP. बस हे झालं आपलं 5वं गणित. हे झालं आपलं 6वं गणित. लगेच पुढल्या पार्ट मध्ये आपल्याला 7वं आणि 8वं गणित घ्यायचंय आणि 3.1 मधला पहिला क्वेश्चन आपला तिथं संपते. चला तर मग लगेच जाऊया आपण आपल्या 7व्या आणि 8व्या क्वेश्चन कडे. आणि असे आपल्या पुढे आपला 7वा आणि 8वा क्वेश्चन. हे सुद्धा एकदम सोपे क्वेश्चन आहेत. यामध्ये आपल्याला जास्त काही टाइम द्यायचा नाहीये आणि आपली बरीच प्रॅक्टिस झालेली आहे. जवळपास आपण 8 क्वेश्चन इथं सॉल्व्ह केले. त्यापैकी 7वा क्वेश्चन इथं आहे, 8वा क्वेश्चन मी लिहून ठेवलाय. आता क्वेश्चन काय म्हणतो आणि आन्सर मध्ये काय लिहिले ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. चला थोडंसं ध्यान देऊन, बोर्डकडे थोडं ध्यान देऊन पुढे बघा. 7वा क्वेश्चन आहे 3, 3 + √2 सॉरी 3, 3 + √2 3 + 2√2, 3 + 3√2. त्यामध्ये मी गिवन मध्ये काय लिहिले, फर्स्ट टर्म T1 = 3, सेकंड टर्म T2 = 3 + 2√2 ही वाली सेकंड टर्म. थर्ड टर्म आहे आपल्या पुढे T3 = 3 + 3√2 सॉरी फर्स्ट टर्म सेकंड टर्म ही असेल थर्ड टर्म. फर्स्ट टर्म आहे 3, सेकंड टर्म आहे फक्त 3 + √2, थर्ड टर्म असेल 3 + 2√2 आणि फोर्थ टर्म आहे आपल्या पुढे 3 + 3√2. त्यामुळे मी दोघांमधला डिफरन्स काढणार T2 - T1 जे की दुसरी टर्म आहे आपल्या पुढे 3 + √2 3 + √2. त्यामधून मायनस करायचे ओनली 3 +3 - 3 विल गेट कॅन्सल. ओनली रिमेन्स √2. हे पहिला डिफरन्स झाला. दुसरा डिफरन्स काढायचा आहे T3 - T2 मध्ये. थर्ड टर्म आपल्या पुढे आहे 3 + 2√2 म्हणून मी लिहिली 3 + 2√2 मायनस सेकंड टर्म आपल्या पुढे आहे 3 + ओनली √2 म्हणून 3 + √2. आता हा मायनस काय करणार मध्ये ब्रॅकेट मध्ये जाऊन गुणणार म्हणून फर्स्ट टर्म जशाच तसे लिहिली मी. मायनस गुणिले 3 -3 मायनस जेव्हा प्लसला गुणतील तेव्हा मायनस होतील. सेकंड टर्म आपल्या पुढे आली -3 - 2 म्हणून प्लस वाले मायनस वाले कटून जातील. 2 √2 मधून मायनस √2 गेले म्हणजे 2 √2 मधून 1 √2 गेला. फक्त 1 √2 जशाच तसा आपला रिमेन्स राहिला म्हणजे 2 वर्गमुळात 2 तून 1 वर्गमुळात 2 निघून जातील आणि फक्त 1च वर्गमुळात 2 बाकी राहतील म्हणून मी इथे लिहिले. सेम आपला डिफरन्स आला. सेम पुढे तीच प्रोसेस फॉलो करायचे. ॲज टी मायनस न गुणायचे, मायनस ने गुणणार, +3 - 3 विल गेट कॅन्सल होतील. 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले, फाईल राहिला फक्त 1 वर्गमुळात 2 म्हणून हिअर कॉमन डिफरन्स is same d is equals to √2. therefore this sequence is an AP असं आपल्याला खणखण
लिहिता आलं. फक्त लिहिण्याचा वेळ आपण इथं वाचवला, कारण आपला व्हिडिओ आपल्याला होईल तेवढा कमी याच्यामध्ये आपल्याला जास्त नॉलेज गेन करायचे. हे झालं आपलं 7वं गणित. लगेच बघायचं आपल्याला 8वं गणित. 8वं गणित एकदम सोपं आहे. यामध्ये पहिली टर्म दिली 127 म्हणून मी T1 लिहिली 127. दुसरी टर्म दिली 132 म्हणून मी T2 लिहिले 132. तिसरी टर्म दिली आपल्याला 137 म्हणून मी थर्ड टर्म लिहिली आपल्या पुढं 137. दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे T2 मायनस T1, जे की 132 मायनस 127 होतील. आणि 132 मधून जेव्हा 127 जातात तेव्हा 5 येतात. तसंच थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म. थर्ड टर्म आपल्या पुढे आहे 137, सेकंड टर्म आपल्या पुढे आहे 132. 137 मधून 132 गेले येतील फक्त 5, म्हणून कॉमन डिफरन्स आपल्या पुढे सेम आला. म्हणून मी लिहिता आलं मला हिअर कॉमन डिफरन्स इज सेम विच इज D इज इक्वल्स टू 5. देअरफॉर दिस सिक्वेन्स इज अन AP. म्हणून आपण इथं आन्सर संपवलं. राईट. एकदम सोपे क्वेश्चन जे की आपल्या तुमच्या एक्झाममध्ये 1 ते 2 मार्काला पहिल्या क्वेश्चनमध्ये येतात. काय येते क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. खालीलपैकी कोणती सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं ओळखा. जर ती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर तिचा कॉमन डिफरन्स D ची व्हॅल्यू काढा म्हणून येते, जे की आपण प्रत्येक आन्सरला D ची व्हॅल्यू काढून दिलेली आहे व्यवस्थित. ओके. तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल अशी आशा करतो. जर समजला असेल तर अगेन सांगतो, हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं? आता आपण कुठे आलो? आता आपण आलोत आपल्या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पहिला क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह झाला. लगेच आपल्याला काय करायचंय? दुसरा क्वेश्चन पुढल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल. नक्की पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. स्वतःची काळजी घ्या. बाहेर फिरताना मास्क लावूनच बाहेर फिरा. ठीक आहे. आपलं काम आहे अभ्यास करण्याचं. आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.